हॅलो स्टुडंट, आज आपण आपल्या क्रॉप सायन्स या विषयामधील पेपर फर्स्ट यामध्ये मिलेट्समध्ये चौथं आणि शेवटचं जे क्रॉप्स आहे मिलेट्स अंतर्गत ते आपण पाहणार आहोत, अभ्यासणार आहोत. याआधी आपण 3 प्रकारचे जे क्रॉप आहेत मिलेट्समधले ते अभ्यासलेले आहेत. तर त्यामध्ये पहिले जे क्रॉप होतं तो प्रोसो मिलेट म्हणजेच वरई, नंतर फिंगर मिलेट नाचणी आणि काल आपण पाहिलेलं आहे फॉक्स टेल मिलेट. ठीक आहे, आज आपण कोडो मिलेट पाहणार आहोत आणि या युनिटमध्ये किंवा या विषयामध्ये पेपर फर्स्टमध्ये जो पहिलं आपलं युनिट आहे सिरियल क्रॉप्सचं, यामध्ये एकूण 8 क्रॉप आपले पूर्ण होतील कोडो मिलेट याचा अभ्यास केल्यानंतर. तर यामध्ये आपण पॅडी पाहिलेला आहे, सोरगम, बाजरी, मेज, फिंगर मिलेट, प्रोसो मिलेट, फॉक्स टेल मिलेट आणि कोडो मिलेट. ठीक आहे, हे 8 क्रॉप कल्टिवेशन आपले पूर्ण होणार आहेत. तर आज आपण कोडो मिलेट याची माहिती अभ्यासणार आहोत. पहा, दिसायला त्याचे ग्रेन्स कसे आहेत आणि त्याचं क्रॉप कसं दिसते आपल्याला या फोटोग्राफ्समध्ये अगदी क्लिअर चित्र दिसते. जवळपास हे जे मिलेट्स आहेत तर थोडंफार प्रमाणामध्ये सारखे दिसतात, साईज यांचा ग्रेनचा सारखा असतो. लोकल नेम आहे कोडरा किंवा कुटक असं म्हणतात. बहुतेक त्याला मराठीमध्ये कुटकी वगैरे म्हणत असणार किंवा इथं असं दिलेलं आहे पुस्तकामध्ये कुटक, कोडरा लक्षात ठेवा. नंतर बॉटॅनिकल नेम आहे पॅस्पॅलम स्कॉर्बिक्युलॅटम. स्पेलिंग पहा, याच्यामध्ये आपण ज्यावेळेस बॉटॅनिकल नेम लिहितो त्यावेळेस ते इटॅलिकमध्ये आपण जर आता तुम्हाला इथे इटॅलिकमध्ये दिसते, पण ज्यावेळेस आपण हाताने लिहितो तेव्हा इटॅलिकमध्ये लिहू शकत नाही, त्यामुळे अंडरलाईन करणं जीनस वेगळं आणि स्पेसिस वेगळं. पॅस्पॅलम हे जीनस आहे आणि स्कॉर्बिक्युटॅलम हे स्पेसिस आहे. ठीक आहे, स्पेलिंग बघा पॅस्पॅलमचं PASPALUM पॅस्पॅलम, स्कॉर्बिक्युलॅटम SCORBICULATUM पॅस्पॅलम स्कॉर्बिक्युलॅटम. त्याची फॅमिली आहे ग्रॅमिनी आणि ओरिजिन आहे इंडिया. इंडियाचं ओरिजिन आहे म्हणजे मूळ स्थान आपण म्हणतो, उगमस्थान, तर ते इंडियामध्ये त्याचं उगमस्थान झालेलं आहे. सुरुवातीला सर्वात आधी याचं प्रोडक्शन हे इंडियामध्ये घेतलं गेलेलं आहे असं आपण म्हणू शकतो या ठिकाणी. तर आतापर्यंत एकूण 8 क्रॉप आपले पूर्ण होणार आहेत आज, आणि ह्या सर्व क्रॉपची बॉटॅनिकल नेम, फॅमिली आणि ओरिजिन आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत इकॉनॉमिक युजेस. पहिला आहे इमॅच्युअर ग्रेन्स अँड हस्क इज पॉयझनस सो नॉट यूज्ड फॉर इटिंग. याचे जे इमॅच्युअर ग्रेन्स आहेत, अर्धवट त्याचे ग्रेन जे आहेत अर्धवट परिपक्व झालेले म्हणू शकतो, आणि त्याचं हस्क आहे म्हणजे ग्रेन सेपरेट केल्यानंतर जो भुसा किंवा त्याचं टर्फल आहे, तर हे पॉयझनस आहे आणि इटिंग पर्पजसाठी हे सुटेबल नाही किंवा यूज केलं जात नाही. द मॅच्युअर ग्रेन्स आर स्टोर्ड फॉर सम टाईम देन डिहस्क अँड यूज फॉर इटिंग. या ठिकाणी पहिल्या पॉईंटमध्ये जरी आपण असं म्हटलेलं असेल की इमॅच्युअर ग्रेन हे पॉयझनस आहे, तरीसुद्धा मॅच्युअर झालेले जे ग्रेन्स आहेत ते काही कालावधीसाठी आपण स्टोअर करून त्याच्यानंतर ते डिहस्क करायचे, त्याचं हस्क सेपरेट करायचं आणि त्याचा वापर आपण इटिंग पर्पजसाठी करू शकतो. ठीक आहे, स्ट्रॉ इज यूज्ड फॉर थॅचिंग पर्पज ऑर फॉर मेकिंग FYM ऑर कंपोस्ट. ह्याचे जे स्ट्रॉ आहेत आफ्टर हार्वेस्टिंग, तर त्याचा वापर थॅचिंग पर्पजेससाठी आपण रूफ म्हणून छताला त्याचं वरचं कव्हर रूफ म्हणून करू शकतो, किंवा FYM तयार करण्यासाठी किंवा कंपोस्ट तयार करण्यासाठी त्याचा वापर करू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर इकॉलॉजीमध्ये क्लायमेट, इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप. हे कुठलं क्रॉप आहे? ट्रॉपिकल क्रॉप आहे. अँड सेकंड, इट इज अ ड्रॉट रेझिस्टंट क्रॉप. काय आहे? ड्रॉट रेझिस्टंट म्हणजेच या पिकाच्या वाढीसाठी कमी पावसाची गरज असते. ड्रॉट रेझिस्टंट. आणि ट्रॉपिकल म्हणजे इट रिक्वायर हॉट वॉर्म क्लायमेट.
ठीक आहे. त्याच्यानंतर सॉईल आहे सेकंड पॉईंट. इट इज अ हार्डी क्रॉप ग्रोन इन व्हेरी पुअर सॉईल. कसं आहे, हार्डी क्रॉप आहे, टणक आहे, कणखर आहे आणि वर्कस लँड म्हणू शकतो आपण. मागच्या आपल्या क्रॉपमध्ये गेल्या वर्कस लँड. पुअर सॉईल म्हणजे काय, तर त्याची फर्टिलिटी एकदम पुअर आहे. सुपीक जमीन नसेल तरी त्या ठिकाणी आपण याचं उत्पादन हे घेऊ शकतो. इट कॅन बी ग्रोन इन अल्कलाईन सॉईल. इट कॅन बी ग्रोन इन अल्कलाईन सॉईल. अल्कलाईन सॉईलमध्ये सुद्धा आपण याचं उत्पादन हे घेऊ शकतो. त्याच्यानंतर त्याचं व्हरायटीज दिलेले आहे बघा. व्हरायटीजमध्ये निवासा किंवा निवसा म्हणू शकतो, NIWASA, IPS 158, MP-PLRI आणि PSC-1 अशा याच्या व्हरायटीज आहेत. त्याच्यानंतर कल्चरल मेथड्स आहेत. कल्चरल मेथड्समध्ये प्रिपरेशन ऑफ लँड. लँड इज प्लोड वन्स अँड हॅरोड 2 to 3 times. जी लँड आहे एकदा नांगरणी आपण करायची आहे आणि त्यानंतर 2 ते 3दा आपण त्याची हॅरोइंग करायची आहे. प्रिपरेशन ऑफ लँड. लँड इज प्लोड वन्स अँड हॅरोड 2 to 3 times. त्यानंतर सोईंग टाईम आहे जून जुलै. सोईंग टाईम काय आहे, जून जुलै. त्यानंतर सोईंग मेथड्स, ब्रॉडकास्टिंग मेथड आणि ड्रिलिंग मेथड. आता या ठिकाणी जे सोईंग टाईम दिलेला आहे जून जुलै, म्हणजे सीझन कुठले आहे, खरीप सीझन आहे. ठीक आहे. या पिकाची 2 पद्धतीने आपण पेरणी करतो, एक ब्रॉडकास्टिंग मेथड आणि दुसरी आहे ड्रिलिंग मेथड. त्याच्यानंतर सीड आहे 20 to 25 किलोग्रॅम पर हेक्टर याचा सीड आहे. स्पेसिंग 22.5 बाय 7 सेंटीमीटर. 2 ओळीमधील किंवा 2 रोमधील अंतर हे 22.5 आणि 2 रोपांमधील अंतर हे 7 सेंटीमीटर इतकं असणार आहे. आता मी बरेचदा हे रिपीट करते म्हणजे तुमच्या नेहमी लक्षात असावं की रो टू रो आणि प्लॅन टू प्लॅन स्पेसिंग ही असते. 22.5 ही रोमधली आणि 2 प्लॅनमधील डिस्टन्स हे 7 सेंटीमीटर. म्हणजे 2 ओळींमधील डिस्टन्स हे नेहमी जास्त असते आणि 2 प्लॅन्टमधील डिस्टन्स हे नेहमी कमी असते. मी सारखं रिवाईज करते प्रत्येक क्रॉपमध्ये, ते तुमच्यासारखं लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे एक अंदाज येतो आपल्याला, परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा ते महत्त्वाचं आहे. सीड रेट याचा काय पाहिला आपण, 20 ते 25 किलोग्रॅम पर हेक्टर. सीड रेट थोडासा जास्त आहे याचा. नंतर इंटरकल्टिवेशन. 2 to 3 होईंग्स आर गिवन ॲट 20 days इंटरवल. 2 ते 3 होईंग आपल्याला करायचे होच्या सहाय्य आंतरमशागत 20 दिवसाच्या अंतराने. मॅन्युअर्स म्हटलेलं आहे, जनरली नॉट मॅन्युअर्ड. आपण या पिकाला मॅन्युअरिंग करत नाही. इरिगेशन जनरली नॉट रिक्वायर्ड. आता हे हार्डी क्रॉप आहे, तर जसे काही पिकं असतात की ज्याला कशाचीही गरज नसते, बाहेरचं जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये ते आपसुकच येतात, त्याचप्रमाणे हे पीक आहे, याला फारसं आपल्याला खूप काळजी घेण्याची गरज नाही. त्याच्यानंतर आहे हार्वेस्टिंग. कोडो क्रॉप मॅच्युअर विदिन 6 months आफ्टर सोईंग. सोईंग केल्यानंतर 6 महिन्यामध्ये ते मॅच्युअर होते, म्हणजे बराच कालावधी जातो. 6 महिन्याचं पीक आहे असं आपण म्हणू शकतो. प्लॅन्ट्स आर कट क्लोज टू ग्राउंड अँड ब्रॉट टू द थ्रेशिंग यार्ड. ग्राउंड लेवलपासून त्याला सिकलच्या साहाय्याने आपण कट करतो आणि ज्या ठिकाणी त्याची मळणी करायची आहे तर त्या ठिकाणी आपण ते त्या ठिकाणी ठेवायचं आहे. आफ्टर कंप्लीट ड्राईंग थ्रेशिंग इज डन बाय ट्रॅम्पलिंग अंडर द फीट ऑफ द बुलक. आता याच्या ठिकाणी मळणी आपण ज्यावेळेस करतो तेव्हा पारंपरिक पद्धतीने सहसा केली जाते. यामध्ये बैलांच्या पायाच्या खाली ते धान्य तुडवलं जाते, त्याला मळणी असं म्हणतात. सुरुवातीच्या काळामध्ये लोक अशाच प्रकारे मळणी करायचे. जे काही थ्रेशिंग यार्ड आहे तो तयार करायचे शेणाने वगैरे सारवून व्यवस्थित. ती जागा अशी स्मूथ किंवा व्यवस्थित स्वच्छ असायची आणि त्या ठिकाणी हे पीक सुकवून ते बैल असे ते गोलगोल त्या मळणी करण्यासाठी वापरायचे, गोलगोल त्या पिकावरती असे चालवायचे. ग्रेन्स इज क्लीन्ड बाय विनोईंग. आणि त्याच्यानंतर आपण उफणणी करून त्याच्यापासून हस्क सेपरेट करणार आहोत आणि ग्रेन्स हे सेपरेट करणार आहोत. त्याच्यानंतर यील्ड आहे, ॲव्हरेज यील्ड. आता ग्रेनची यील्ड दिलेली आहे बघा, 4 to 6 क्विंटल पर हेक्टर. आता याचा आपण जर सीड रेट पाहिलेला आहे तर सीड रेट आणि यील्डमध्ये थोडासा फरक जास्त आहे. सीड रेट आहे 20 ते 25 किलोग्रॅम पर हेक्टर
आणि यील्ड आहे 4 to 6 क्विंटल, म्हणजे थोडंफार कमी यील्ड त्यामानाने त्याचं आहे. स्ट्रॉचं आहे 15 क्विंटल पर हेक्टर. प्लांट प्रोटेक्शन, कोडो क्रॉप्स डझंट सफर फ्रॉम द अटॅक ऑफ द पेस्ट अँड डिसीज. या पिकावरती कुठल्याही प्रकारचे पेस्ट आणि डिसीज या ठिकाणी येत नाही, लक्षात. तर एकदम छोटंसं क्रॉप होतं, या ठिकाणी आपलं हे क्रॉप पूर्ण झालेलं आहे. तर आपण हे जे पहिलं आपलं युनिट आहे सिरियल क्रॉप, याच्यामध्ये एकूण 8 क्रॉप जे आहे ते आपण अभ्यासलेले आहेत. ह्या 8 क्रॉपचे बॉटॅनिकल नेम, ओरिजिन आणि फॅमिली आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. ते आपण एकदा रिवाईज करूयात. आता याच्यामध्ये एकूण जे क्रॉप आहे ते मी एकदा तुम्हाला क्रॉप सांगते. याच्यामध्ये पॅडी, सोरगम, बाजरी, मेज, फिंगर मिलेट, नंतर प्रोसो मिलेट, फॉक्सटेल मिलेट आणि कोडो मिलेट, हे एकूण 8 क्रॉप आपण अभ्यासलेले आहेत. तर सुरुवातीला पॅडी, मी एक एक क्रॉप घेते, त्यात पूर्ण आपण पाहूयात. बॉटॅनिकल नेम, फॅमिली आणि ओरिजिन, म्हणजेच आपलं एकदा रिव्हिजनसुद्धा होईल याची. आणि त्याच्या व्हरायटीजसुद्धा महत्त्वाच्या आहे. प्रत्येक पिकाची जे आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये जे धान्य वापरतो त्याच्या निदान आपल्याला 2 किंवा 4 तरी व्हरायटीज माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही असा पण एक चार्ट तयार करू शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक क्रॉपचं पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडनुसार बॉटनिकल नेम, फॅमिली आणि ओरिजिन. आता हे फक्त बॉटनिकल नेम लक्षात ठेवण्यासाठी, फॅमिली किंवा ओरिजिन लक्षात ठेवण्यासाठी झालं. पण त्यातल्या ज्या मेन क्वेश्चनवरती किंवा ज्या मेन मुद्द्यांवरती आपल्याला क्वेश्चन विचारले जातात, जसं काही त्याच्यानंतर असेल सॉईल, व्हरायटीज, सोईंग टाईम, सोईंग मेथड, सीड रेट, स्पेसिंग, यील्ड, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर असा पण एक तुम्ही चार्ट एवढे पॉईंट्स लिहून तयार करू शकता. परत मी एकदा सांगते. क्रॉप एका साईडला, त्याच्यानंतर बॉटॅनिकल नेम, फॅमिली, ओरिजिन, नंतर सॉईल, क्लायमेट, व्हरायटीज, सोईंग टाईम, सोईंग मेथड, सीड रेट, स्पेसिंग, यील्ड, हे मुद्दे सहसा महत्त्वाचे आहेत. तर पहिलं जे क्रॉप आहे पॅडी, त्याचं बॉटॅनिकल नेम आहे ओरायझा सटायवा. त्याची फॅमिली काय आहे? सिरियल क्रॉप आहे, त्याच्यामुळे फॅमिली असणार आहे ग्रॅमिनी. ओरिजिन आहे साऊथ इंडिया. ठीक आहे, ओरिजिन काय आहे? साऊथ इंडिया. त्याच्यानंतर जवार. जवार त्याचं बॉटॅनिकल नेम आहे सोरगम बायकोलार किंवा सोरगम वल्गरे. आणि त्याचं ओरिजिन काय आहे? तर इंडिया किंवा आफ्रिका असं आपण म्हणू शकतो. त्यामध्ये स्वीट सोरगम असेल, स्वीट जवार असेल तर इंडिया, ग्रेन जवार असेल तर आफ्रिका किंवा इंडिया आफ्रिका लक्षात ठेवा. फॅमिली सेम ग्रॅमिनी. त्याच्यानंतर मेज. मेजचं बॉटॅनिकल नेम आहे झी मेज. ओरिजिन आहे सेंट्रल अमेरिका आणि फॅमिली असणार आहे ग्रॅमिनी. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं जे क्रॉप आहे ते आहे बाजरी. त्याचं बॉटॅनिकल नेम आहे पेनिसेटम टायफोडियम. ओरिजिन त्याचं आफ्रिका आणि फॅमिली सेम ग्रॅमिनी. त्याच्यानंतर आपण मिलेट्सकडे जाणार आहोत. मिलेट्सचं आहे पहिलं आपण पाहिलं होतं फिंगर मिलेट्स. आपण पाहूया. इलुसाइन कोराकॅना. ठीक आहे, इलुसाइन कोराकॅना, ELEUSIN कोराकॅना, हे त्याचं बॉटॅनिकल नेम आहे. त्याचं फॅमिली आहे ग्रॅमिनी आणि ओरिजिन आहे इंडिया. त्यानंतर प्रोसो मिलेट. प्रोसो मिलेट त्याचं बॉटॅनिकल नेम आहे पॅनिकम मिलियासियम. पॅनिकम मिलियासियम. ओरिजिन आहे सेंट्रल एशिया आणि फॅमिली आहे ग्रॅमिनी. फॉक्स टेल मिलेट सेटॅरिया इटालिका. ओरिजिन सेंट्रल एशिया आणि फॅमिली आहे ग्रॅमिनी. त्याच्यानंतर शेवटचं आहे कोडो मिलेट कोडरा. बॉटॅनिकल नेम आताच आपण पाहिलेलं आहे पॅस्पॅलम स्कॉर्बिक्युलॅटम आणि ओरिजिन आहे इंडिया. आता याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की जे काही आपण सिरियल क्रॉप या युनिटमध्ये जे काही 8 क्रॉप अभ्यासलेले आहे, 8 पिकांचा अभ्यास केलेला आहे, त्याच्यामध्ये फॅमिली हा जो मुद्दा आहे हा आपल्याला वाचावा लागणार नाही, कारण जेवढे काही क्रॉप आहे ते सगळे सिरियल क्रॉप आहे आणि सर्व क्रॉपची फॅमिली आहे ग्रॅमिनी. मग आपल्याला काय लक्षात ठेवावं लागेल यामध्ये? तर बॉटॅनिकल नेम आणि ओरिजिन. आता याच्यामध्ये सुद्धा बॉटॅनिकल नेम तर सगळ्यांचे वेगवेगळे आहे, पण ओरिजिनमध्ये थोडाफार सिमिलॅरिटी या ठिकाणी असू शकते. तर
याच्यामध्ये रँडमली आपण जे काही 8 क्रॉप आहेत ते 8 क्रॉपचं जे ओरिजिन आहे ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जाईल. जसं प्रोसो मिलेट किंवा फॉक्सटेल मिलेट असेल तर दोन्ही याचं ओरिजिन आहे सेम, काय आहे, सेंट्रल एशिया. फिंगर मिलेट आणि कोडो मिलेट याचं ओरिजिन आहे इंडिया. ठीक आहे, तर मिलेटचा जर आपण विचार केला तर फिंगर कोडो असं पण लक्षात ठेवू शकतो इंडिया, आणि प्रोसो फॉक्सटेल सेंट्रल एशिया. त्याच्यानंतर आफ्रिका. आता आफ्रिकामध्ये ज्वार याचं ओरिजिनसुद्धा आफ्रिका आहे, बाजरी याचं सुद्धा ओरिजिन आफ्रिका आहे. ठीक आहे, असं लक्षात ठेवू शकतो. पॅडी साऊथ इंडिया, हे पॅडी आहे. आता जो इंडियामधला साऊथचा भाग आहे तामिळनाडू केरला तो आपल्या लक्षात आला की आपण इझिली लिहू शकतो. मेज आहे सेंट्रल अमेरिका. ठीक आहे, तर एवढे पूर्ण आपले क्रॉप याचं ओरिजिनसुद्धा आपण अशा प्रकारे जर वाचलं तर आपल्याला लवकर लक्षात येईल. आणि नुसतं वाचून चालणार नाही, तर आपल्याला ह्याचं रिवाईज सारखं करावं लागेल. आणि यासाठी पुस्तकच घेऊन किंवा नोट्स घेऊनच आपण ती रिव्हिजन केली पाहिजे असं काही नाही. आपण चालता बोलता याचं एखादं क्रॉप आठवून त्याचं ओरिजिन आपल्याला आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जे काही 8 क्रॉप आपले झालेले आहेत त्यातलं ओरिजिन आपण प्रत्येकालाच आपल्याला येईलच पहिल्यांदा, असं काही शक्यता जास्त नाही आहे. पण तरीसुद्धा ज्याचं पूर्ण 8 क्रॉप कंप्लीट झाल्यानंतरच मग आपण नोटबुकमध्ये किंवा नोट्समध्ये पाहायचं आहे की याचं ओरिजिन मला आठवलं नाही तर ते काय आहे, म्हणजे आपल्याला परत ते विसरणार नाही. पण याच्यासारखी रिव्हिजन आपल्याला करणं गरजेचं आहे, तरच ते बॉटनिकल नेम, फॅमिली आणि ओरिजिन आपल्या लक्षात राहतील. तर ज्या क्रॉपमध्ये सिमिलॅरिटी आहे ओरिजिनच्या बाबतीत किंवा फॅमिलीच्या बाबतीत तर ती थोडीशी पॉईंट आऊट आपण करायची, हायलाईट करून ठेवायचं, तर आपल्याला थोडंसं जास्त लक्षात राहील ते. ठीक आहे, अशा प्रकारे आपण त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि पुढचे जे पॉईंट्स आहे जसं सॉईल, व्हरायटीज, सोईंग टाईम किंवा असा एक मोठा चार्ट तुम्ही चार्ट पेपरवर तयार करू शकता. त्याच्यामध्ये जेवढं काही क्रॉप कल्टिवेशन आपण शिकलेलं आहे त्याचा एक चार्ट जर तयार केला तर आपल्याला बाकीच्या गोष्टीमध्ये सुद्धा कंपॅरेटिव्ह स्टडी आपल्याला करता येईल. जसं पेस्ट आहेत, डिसीज आहे, ठीक आहे, किंवा यील्ड आहेत, त्याचं ड्युरेशन किती दिवसाचं कुठलं पीक आहे, मॅन्युअल्स फर्टिलायझर आहे. ठीक आहे, किंवा एखाद्या स्पेशल क्रॉपबद्दल जसं पॅडी असेल तर त्याचं राईस रिसर्च स्टेशन कुठे आहे महाराष्ट्रामध्ये, तर कर्जत या ठिकाणी आहे. ज्वार असेल तर ज्वारमध्ये कुठलं पॅरासाईट येते, ते रूट पॅरासाईट आहे, ते आहे स्ट्रायगा. यंग ज्वार प्लॅन्ट असतात त्याच्यामध्ये हायड्रोसायनिक ॲसिड असते, आणि ह्या सिच्युएशनमध्ये किंवा ह्या कंडिशनमध्ये आपण ते गुरांना चारा म्हणून त्याचं खाद्य किंवा त्या काळामध्ये ते देत नाहीत, कारण त्याच्यामध्ये हायड्रोसायनिक ॲसिड तयार होते जे जेव्हा ते इमॅच्युअर असते. ठीक आहे, मग हे सुद्धा एक महत्त्वाचा वेगळा पॉईंट यामध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, ज्वार यंग ज्वार प्लॅन्ट कंटेन HCN हायड्रोसायनिक ॲसिड, हेन्स नॉट फेड टू कॅटल इन अर्ली स्टेज. अर्ली स्टेजला आपल्याला ते कॅटलला फीडिंगसाठी द्यायचं नाही आहे. नंतर मेज क्रॉप आहे, तर हे ग्रेन कम फॉडर क्रॉप आहे. ग्रेन पर्पजसाठी सुद्धा आणि फॉडर पर्पजसाठी सुद्धा आपण याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतो आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या गोष्टी आपण थोड्याशा हायलाईट करायच्या आहेत, लिहून ठेवायच्या आहेत. जसं बाजरी आपण पाहिलं तर इट इज अ व्हेरी हार्डी क्रॉप अँड कॅन टॉलरेट ड्रॉट कंडिशन अँड ऑल्सो इट इज अ हाय न्यूट्रियंट अँड कार्बोहायड्रेट ऑर किंग ऑफ सिरियल्स असं आपण म्हणू शकतो की ह्याच्यामध्ये बाकीच्या सिरियल्सच्या कंपॅरिझनमध्ये जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, न्यूट्रियंट्स, एनर्जी असते. ठीक आहे, त्याचप्रमाणे एखादा MCQला असा पण प्रश्न येऊ शकतो की रागी फ्लोअर इज मेड इंटू आंबील. रागी फ्लोअर आपण फिंगर मिलेट पाहिलेलं आहे, वेगळा एक शब्द आलेला आहे, आंबील आपण तयार करतो, किंवा आंबील इज प्रिपेअर्ड फ्रॉम डॅश डॅश क्रॉप. ठीक आहे, अँड इट इज मोर न्यूट्रिशियस दॅन व्हीट असं पण आपण सांगू शकतो किंवा लक्षात ठेवू शकतो. तसंच फॉक्सटेल मिलेट ह्याला दुसरं नाव काय आहे तर इटालियन मिलेट. इटालियन मिलेट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ फॉक्सटेल मिलेट. तर अशा गोष्टीसुद्धा आपल्याला ज्यावेळेस आपण नोट्स प्रिफर करणार आहे, वाचणार आहे, तर असं आपण लक्षात ठेवायचं आहे. असं आपण आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. तर पेपर फर्स्टमधले आपले हे 8 पिकं पूर्ण झालेले आहे पहिल्या युनिटमधले. आता आपण पेपर सेकंडकडे जाणार आहोत. पुढच्या लेक्चरला आपण पेपर सेकंडमधील टर्मरिक आहे, चिली आहे, जिंजर आहे, ओनियन आहे, ते क्रॉप पहिल्या युनिटमधले पूर्ण करणार आहोत. म्हणजे जी काही आपली पुढची टेस्ट होणार आहे तर ती टेस्ट जी आहे तर त्या नंतरच्या सिलेबसवर होईल. त्याच्यासाठी आपण आधीचा जो सिलेबस आहे त्याचासुद्धा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. तर आज आपण इथेच थांबूया. थँक्यू.